तर धनंजय मुंडे यांनी बीडच्या सभेतील वक्तव्य सुधारावं, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मागणी केली। मुंडेंनी सभेतील वादग्रस्त वक्तव्य सुधारण्याची मागणी करण्यात आली, तर मुंडेंच्या बोलण्याचं तात्पर्य तसं नसावं असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। त्यावेळी धनंजय मुंडे लहान होते, मला वाटतं की 33 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। ते हार्डली 15-16 वर्षाचे असतील त्यावेळेस, त्यामुळे त्यांना हा इतिहास माहीत नाही। आणि परत त्यांनी हा वाद उरकू नये, हा मोठा लढा मी लढलाय, त्याचं नावच होतं वंजारी पंजारी वाद। आणि खरं म्हणजे त्याच्यामुळेच मला नेतृत्व मिळालं समाजाचं, त्याच्यामुळेच मला हे नेतृत्व करता आलं। मी एक अभ्यासक आहे, त्यावेळीपासूनही या सर्व क्लिष्ट विषयाचा मी अभ्यास करत होतो। हा मुंबई हायकोर्टाच्या निकालाचा मी अभ्यास केला आणि त्याच्यावर हा लढा उभारायला होता। हा मोठा इतिहास आहे। मी धनंजय मुंडेला सांगतो की त्यांनी चूक तुरंत दुरुस्त करावी, अन्यथा आम्हाला एक लढा परत लढावा लागेल। नाही, असं काही बोलणं योग्य नाही आहे। शेवटी आपल्याला प्रत्येक समाजाला त्या ठिकाणी केंद्रीय जे आपला केंद्राची नियमावली आहे, केंद्राची आणि राज्याची नियमावली आहे, आणि राज्य मागास आयोगाने आणि केंद्राच्या अनेक यामध्ये जे अनुसूचित जाती जमाती संविधानाने जो कायदा तयार केला आहे, तर मला असं वाटतं की असं कुणाला बंजारा समाजाचं वेगळं त्या ठिकाणी त्यांना वेगळ्या पद्धतीने गणला गेला आहे। वंजारी समाज ओबीसीमध्ये आहे। मला वाटतं की असं एक बंजारा समाज स्टेटससारखा आहे असं त्या ठिकाणी मी तरी म्हणेल की आज बोलणं योग्य होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।